बातमी पुण्यातून आहे। 5 जणांच्या टोळक्याकडून पती पत्नीला मारहाण करण्यात आली आणि ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि तीच परंपरा आम्ही पण पुढे नेतोय। दादा, तुम्ही ठाकरे कुटुंबाचा उल्लेख केला। ठाकरे कुटुंब एकत्र येण्याची चर्चा आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत। काय तुम्हाला वाटतंय, पवार कुटुंब देखील एकत्र यावं नाही? आता आमचं कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत, असं मला वाटत नाही की कुटुंब आमचं वेगळं झालंय किंवा असं काय झालंय। ठीक आहे, राजकारणात कधीतरी आपले विचार बदलू शकतात, काय काय वेळेला परिस्थिती पण काय काय गोष्टी आपल्याला ते करायला भाग पाडते, पण कुटुंब म्हणून ते तुम्ही तोडू शकत नाही ना। शेवटी रक्ताचं नातं आहे। ठाकरेंच्या मनोमिलनाने महायुती अस्वस्थ झालेली आहे। शेलार यांनी मैत्री तोडली, शिंदेनी तर दरेगाव गाठले। आधी काय म्हणाला तुम्ही? ठाकरेंच्या मनोमिलनाने महायुतीमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे। शेलार यांनी मैत्री तोडली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दरेगाव गाठले। तो त्यांचा महायुतीचा प्रश्न असेल, पण अजून ते एकत्र आले पण नाहीयेत, फक्त चर्चा आहे। एकत्र आल्यावर किंवा जर एकत्र आले तेव्हा काय होईल ते बघायला आवडेल मला पण। मुंबई जिंकण्यासाठी हा ठाकरे कुटुंबाचा खटाटोप म्हणावा नाही असू शकतो। आता मी कसं सांगणार? शेवटी ते दोन मोठे नेते आहेत, ते त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, असं असू शकतं। आमदार रोहित पवारांनी एक ट्विट केले, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की ठाकरे कुटुंब एकत्रित आलं तर तो सुवर्णक्षण असेल आणि त्यासाठी इतर जे काही राजकीय कुटुंब आहेत त्या कुटुंबाने देखील एकत्रित यावं। एकंदरीत या सगळ्या ट्विट मधून पवार कुटुंबाने देखील एकत्रित यावं असं रोहित पवारांना वाटतंय। हो, पण आता तुम्ही पण बघताय की पवार कुटुंब एकत्रच आहे। राजकारणात आपण एकत्र येऊ की नाही हा निर्णय पवार साहेबांचा आहे किंवा अजितदादांचा आहे। आम्ही सगळे ज्युनियर पडतो आणि आम्हाला तो निर्णय स्वीकारावा लागेल आणि आमची भूमिका नेहमी सकारात्मकच राहील जशी ती राहिलेली आहे। पण शेवटी जे साहेब ठरवतील, जे दादा ठरवतील ते आम्हाला 100% मान्य आहे। आज आपला वाढदिवस आहे, आज वाढदिवसानिमित्त आपण काय संकल्प केला? संकल्प वगैरे अजून काही केलेला नाही। दादा, उद्या अजितदादा छत्रपती कारखान्यासाठी मुलाखती घेत आहेत। छत्रपती कारखान्यात तुम्ही काटेवाडी ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस कारखान्याची निवडणूक लढवणार असं साहेब म्हटले होते। आता काय भूमिका आहे तुमची? कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला जातो। बिनविरोध आता होईल का नाही होणार आता काही सांगता येत नाही। 550 का 600 लोकांनी फॉर्म भरले। काही भाजपचे पण नेते आहेत, ते पण म्हणतायत की ते तिथं पॅनल उभे करणार आहे। खरं तर महायुतीचा धर्म त्यांनी पाळला पाहिजे आणि ताईंनी ऑलरेडी ह्याच्यावर एक स्टेटमेंट दिलंय आणि माझं पण मत तेच आहे। मी पण ताईंच्या मतांशी सहमत आहे की शेवटी तो कारखाना खूप अडचणीत आहे। मी त्या कारखान्यावर सभासद आहे। माझ्या पंजोबांनी तो कारखाना सुरू केलाय आणि माझे आजोबा ते पण त्या कारखान्यावर संचालक राहिलेले आहेत। माझा स्वतःचा ऊस त्या कारखान्यावर जातो। माझ्या घरापासून 2 किलोमीटरवर तो कारखाना आहे। त्याच्यामुळे माझी पण इच्छा आहे की तो कारखाना वरती यावा आणि आज चाचक बापू असतील, त्यांचं पण त्या कारखान्याला मोठं योगदान आहे। आज अजितदादा आपले उपमुख्यमंत्री आहेत, ते सहकार खातं पण त्यांच्याकडे आहे।